नमस्कार, कशात सर्व. आज जी आपण रेसिपी बनवणार आहे ती आहे ढोकळा. त्यासाठी लागणारं साहित्य मी डायरेक्टच दाखवणार आहे. चला तर मग बघूया. सर्वात पहिले आपल्याला घ्यायचं एक भांड्यात मी घेणार आहे बेसन. तर तुम्ही बघू शकता मी बेसन एक वाटीपेक्षा थोडं कमी घेतलं आहे, कारण मला क्वांटिटीमध्ये कमी बनवायचं आहे. या बेसनमध्ये आपण आता ॲड करणार आहोत मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकायचं आहे. आता मी त्यात थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी ह्याच्यात ॲड करणार आहे हळद. आपल्याला आता ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण ह्याच्यात थोडं पाणी ॲड करत ह्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. ह्यात पिठाच्या लम्स राहायला नाही पाहिजेत, तसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कसं मिक्स करते. तसं तुम्ही पण पाणी ॲड करत त्याला मिक्स करू शकता. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे. तुम्ही ह्याचा टेक्स्चर पण पाहू शकता. असंच आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण खमणच्या कंटेनरमध्ये पाणी टाकून त्याला अगोदर गरम करून घेणार आहोत खमण वाफवण्यासाठी. ते मी खमणचं बॅटर घेतलेलं आहे. त्यात मी अर्धा लिंबू पिळणार आहे. माझी खमणची क्वांटिटी कमी आहे म्हणून मी अर्धाच लिंबू पिळत आहे. आता त्यानंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला. त्यानंतर मी थोडंसं साखर ॲड करणार आहे ह्यात आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता. यानंतर आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे इनो. पण त्याआधी मी खमणच्या प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेणार आहे. तर व्यवस्थितपणे तेल लावलेलं आहे मी. आता ह्या बॅटरमध्ये मी ॲड करत आहे इनो आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इनो टाकल्यानंतर आपला बॅटर फ्लफी झालेला आहे. तर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे बॅटर खमणच्या प्लेटमध्ये बेक होण्यासाठी टाकायचं आहे. तर मी डायरेक्टली त्याला प्लेटमध्ये टाकणार आहे बेक होण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता मी बेक होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. आपण ह्याला 20 मिनटं होऊन द्यायचं आहे. आपली आता 20 मिनटं झालेली आहेत. तर आपण बघूया आपला ढोकळा झाला आहे की नाही. तर ह्याच्यात तुम्ही टूथपिक टाकून पाहू शकता की आपला ढोकळा झालेला आहे आणि रेडी आहे. तर हा आपण काढून घेऊया. आणि स्क्वेअर शेपमध्ये ह्याला कट करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा एकदम फ्लफी झालेला आहे. ह्यात आपल्याला आता फोडणी टाकायची आहे. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तेल. त्यात आपण टाकणार आहोत राईला छानपैकी तडतडून द्या. त्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता आणि कढीपत्ता टाकल्यानंतर ह्यात आपण टाकणार आहोत मिरच्या. तर छानपैकी त्याला आपण फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला टाकायची आहे आपल्या ढोकळ्यावर आणि ती व्यवस्थितपणे आपल्या ढोकळ्यावर पसरून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपला हा ढोकळा रेडी आहे. आता आपण ह्याला सर्व करूया.